जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढलेत. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल 100 सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला. त्याचा शुभारंभ बुधवारी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराने झाला. या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला उपस्थित होते. भारत मातेच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय. या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, 100 गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणं हे कौतुकास्पद कार्य आहे. 100 जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून 100 पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे. अगोदर नाव घेतलं होतं वगैरे 100 कनेक्शन 100 जन्मठेप. आता आम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी आलो. साहेब त्यांच्या असं आहे, त्यांच्या करिअरला एक माइलस्टोन सारखं आहे. ते येऊन असं आम्हाला रिपोर्ट करतात जजमेंट कॉपी घेऊन, तर जन्मठेप लागलेला आहे, मी 3 वर्ष अगोदर केलं होतं ते तपासाच्या वगैरे वगैरे. आणि आमच्या वेगवेगळ्या लेवलचे रिवॉर्ड सिस्टम आहेत. इथं SP लेवलला असेल, आयला असेल किंवा ते महिन्यात म्हणून आणि जन्मठेप लागलं म्हणजे ते. ॲडव्होकेट राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीलाही फळ मिळवून दिलाय. विधी क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांनी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा आदर्श घ्यावा. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, एखाद्या गुन्ह्यात वकिलाने गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणं हे अतिशय महत्त्वाचं काम असतं. त्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मेहनत करून पीडितांची बाजू मांडली आणि पीडितांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाच्याही कामगिरीत सुधारणा दिसली. मॉनिटरिंग आहे ते सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारे होतोय. आमची टीम सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करते आहे. पण नुसतं पोलीस टीमचा सपोर्टचा फायदा नाही, तर सरकारी वकील त्या केसमध्ये किती इंटरेस्ट घेतात आणि किती चांगल्या प्रकारे पुरावा पूर्णत्वावर मांडतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि गेल्या 6 वर्षामध्ये सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय कष्ट करून त्या दिवसात मिळवले. त्याबद्दल पोलीस दलात असेल तर मी आपण आभार मानतो. कमिशन रेट वाढला की आमचा सुद्धा कमिशन रेट वाढतो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा विशेष आनंद आहे. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे म्हणाले, जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करणं अतिशय अवघड काम आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ॲडव्होकेट राजपूत यांनी काम केलं. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेने ते सातत्याने कार्यरत असतात. प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केलं. श्वेता हुले यांनी सूत्रसंचालन, तर ॲडव्होकेट प्रियंका पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं. या कार्यक्रमात अशोक संकलेचा मदन मोरे, किरण सुतार, प्रशांत बडवे, व्यंकटेश कैंची, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, नितीन कवठेकर, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ॲडव्होकेट अजिंक्य जाधव, ॲडव्होकेट अशोक श्रीवास्तव आदी उपस्थित होते. 121 जणांनी केलं रक्तदान. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या सन्मानार्थ 121 जणांनी रक्तदान केलं. 100 गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं रक्तदान करून अभिनंदन करण्यात आलं. आणि प्रामाणिकपणे या समाजामध्ये कसं काम केलं पाहिजे आणि आपल्याला आपण जे काम करतोय ते काम आपल्या देशाचं आणि समाजाचं काम आहे, या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला मी प्रॉसिक्युशन म्हणून काम करत होतो त्यावेळेला सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मला बहुमोल सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी आज मी एवढे 100 जन्मठेप आणि 2 फाशीच्या शिक्षा गाठू शकलो. याचं सगळं श्रेय मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला देतो. त्याबद्दल आज या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी आपण सगळेजण या सामाजिक उपक्रमामध्ये आपण सहभागी झाला, त्याबद्दल मनापासून आपले स्वागत करतो. खरं तर आपण आपलं काम करत असताना या समाजामध्ये आपण राहतो. पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत
MACIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा। पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान 213 साखरपेठ, सोलापूर। संपर्क 9850 040498 9637 618636।